हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। निवडणुका कशा चोराव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा। राहुल गांधी यांचा हल्लाबोल। निवडणुका चोरण्याचे 5 टप्पे राहुल गांधी यांनी केले नमूद, तर राहुल गांधी भ्रमिष्ट झालेत, भाजपचा पलटवार। ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीमध्ये नाही, पक्षप्रमुखांच्या मनामध्ये जे असेल तेच माझ्या मनात। मनसे उपाध्यक्षांच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामध्ये पुढलं पाऊल। दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावरती छापला दोघांचाही एकत्र फोटो। उद्धव ठाकरे थेट बातमी देणार असल्यामुळे घोषणेची उत्कंठा। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मनसेशी युती करणार का या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। आता संदेश नाही, थेट बातमी देणार असल्याचंही वक्तव्य। सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर। महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांसाठीची योजना वाऱ्यावर। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर। वन कायद्याचा दाखला देत गडचिरोलीमधल्या दुर्गम भागामधला रस्ता खोदणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री संतापले। बापाचा माल आहे का, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल। 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पुन्हा मुंबईमध्ये बदल्या। राज्यामध्ये 500 पेक्षा अधिक निरीक्षकांच्या बदल्या। निवडणुकीच्या काळामध्ये मुंबई बाहेर बदली झालेले बहुतांश एससीपी मुंबईमध्ये परतले। संभाजीनगर पोलिसांना मोठा दिलासा देणारा जबाब। दरोड्याच्या प्रकरणामध्ये ठार झालेल्या अमोल खोतकरने पहिली गोळी चालवली, मैत्रिणीचा जबाब। पोलिसांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसेनेचा घंटानाद, आंदोलनाचा प्रयत्न। पोलिसांनी अडवल्यामुळे शिवसैनिकांचं लाल चौकी परिसरामध्ये आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद। एकाचा मृत्यू। पुण्यामध्ये काल सर्वाधिक 42, मुंबईमध्ये 37 रुग्णांची नोंद। पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचं G7 संमेलनाचं निमंत्रण। पंतप्रधान मार्क जी कार्नी यांचा मोदींना फोन। ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण। दहशतवाद्यांचे 9 अड्डे झाले होते नेस्तनाबूत। मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या कुकर्माची लाज वाटेल। बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास महिलांना महिन्याला 2,500 रुपये देऊ। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं आश्वासन। मोदींना शरण जाण्याची सवयच, अशी ही टीका। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक। अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या नंतर कोर्टाच्या आवारामध्येच ठोकल्या बेड्या। अटकेतल्या आरोपींची संख्या 20 वर। मुंबईमध्ये बेस्टने तिकीट दर दुप्पट केल्यामुळे 5 लाख प्रवासी गमावले। उत्पन्नामध्ये मात्र 60 कोटींवरून 75 कोटींपर्यंतची वाढ। अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू स्टेडियमची